नमस्कार मित्रांनो, आपण पाहतात एज्युकेशन अँड टेक्नॉलॉजी. मुलाखतीशिवाय शिक्षक भरती संस्थांचा हो. प्रभात वर्तमानपत्रामध्ये आलेली बातमी आहे. 14 संस्था विना मुलाखतीद्वारे शिक्षक भरती आपल्या संस्थेमध्ये करणार टेटच्या गुणानुसार. आणि त्याचबरोबर दुसरी बातमी आहे मित्रांनो, या ठिकाणी बघा, 46 शिक्षणाधिकाऱ्यांवर कारवाई, शिस्तभंगाची कारवाई. अनियमित नियुक्त्या केल्या त्यांनी शेकडो शिक्षकांच्या, त्या संदर्भात ही कारवाई आहे. कोणी या ठिकाणी मित्रांनो प्रस्ताव दाखल केलेला आहे की त्यांच्यावर कारवाई व्हावी आणि कशा संदर्भात नेमकी कारवाई व्हावी. मित्रांनो, राज्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये शेकडो शिक्षकांच्या नियुक्त्या केलेल्या आहेत, त्या अनियमित स्वरूपाच्या आहेत. या संदर्भात माहिती उघड झालेली आहे आणि शिक्षण आयुक्तांनी त्याचा प्रस्ताव सरकारला या ठिकाणी सादर केलेला आहे. त्या संदर्भात आलेली बातमी या ठिकाणी आपण पाहणार आहोत. त्या अगोदर मुलाखतीशिवाय शिक्षक भरती संस्थांचा हो, या बातमीमध्ये आपण थोडक्यात काय सांगितलं बघा, ते पाहूया. राज्यामध्ये 1241 शिक्षकांची नियुक्ती ही विना मुलाखतीद्वारे संस्थेमध्ये केली जाणार आहे. आपल्या सर्वांना ते माहीत आहे, कारण की यापूर्वी जी ऑनलाईन सूचना पवित्र पोर्टलवर आली त्यामध्ये याचा उल्लेख आहे. उरलेले जे मित्रांनो 1037 जे शिक्षक आहेत ते रयतमध्ये भरले जाणार आहेत आणि 204 जे शिक्षक आहेत ते इतर संस्थांमध्ये भरले जाणार आहेत. म्हणजे 13 संस्था त्या कोणत्या आहेत नेमक्या रयत सोडून, की त्यामध्ये 204 हे शिक्षक भरले जाणार आहेत. त्या संस्थांची नावं आपल्याला पवित्र पोर्टलवर येणाऱ्या काळामध्ये कळतील. या बातमीमध्ये वेगळं असं काही सांगितलेलं नाही. पवित्र पोर्टलवर आलेल्या ज्या सूचना आहेत त्या सूचनाच या ठिकाणी पाढा वाचलेला आहे. महत्वाचं म्हणजे या ठिकाणी बघा, न्यायालयाच्या निकालानंतर संधी दिलेली असं या ठिकाणी स्पष्ट सांगितलेलं आहे. ती सूचना मित्रांनो पवित्र पोर्टलवरील आहे. बघा, ज्या 2 याचिकांचा उल्लेख केलेला आहे औरंगाबाद खंडपीठातील, त्यांचा उल्लेख यामध्ये आहे आणि स्पष्ट असं म्हणले, न्यायालयाच्या निकालानंतरच उमेदवारांना शाळांना प्राधान्यक्रम देण्यासाठी संगणकीय प्रणाली खुली करण्यात येणार आहे. म्हणजे मित्रांनो, काल सांगितल्याप्रमाणे आपण काल यावर 2 व्हिडिओ बनवले की आता पुढे काय होणार एप्रिल महिन्यामध्ये आणि शिक्षक भरती नेमकं काय होणार, कधीपर्यंत आपला पसंतीक्रम नोंदवण्यासाठी सुविधा उपलब्ध करून दिली जाईल. 29 एप्रिल नंतर, कारण 29 एप्रिलला त्या याचिकेचा निकाल आहे इंग्रजी माध्यमाच्या शाळांचा. अजूनही याचिका आहेत मित्रांनो, त्याची आपल्या तारीख या ठिकाणी समजेल. निश्चितच शिक्षक भरती प्रक्रिया ही निराशाजनक वातावरणातून जात आहे. आपल्याला खूप आशा होती की लवकरात लवकर या ठिकाणी नियुक्ती ऑर्डर मिळेल, मात्र न्यायालयाच्या या बाबीमुळे आता ही प्रक्रिया या ठिकाणी अवघड आणि किचकट झालेली आहे. बघूया आता प्रशासनाला किती यश मिळतंय ते. या ठिकाणी म्हटलंय की सुमारे 10,000 उमेदवारांनी पवित्र पोर्टलच्या मदत कक्षात प्रोफाईल अपडेट करण्यासाठी अर्ज भरले आहेत. उमेदवारांनी अर्ज स्वप्रमाणित करून घेणे आवश्यक आहे, अन्यथा उमेदवारांना प्राधान्यक्रम भरता येणार नाही असं या ठिकाणी सांगितलेलं आहे. त्यानंतर आपण पुढची बातमी पाहूया. 46 शिक्षणाधिकाऱ्यांविरुद्ध शिस्तभंगाची कारवाईचा प्रस्ताव. मित्रांनो, या ठिकाणी 46 राज्यातील शिक्षणाधिकारी यांच्यावर जर कारवाई झाली तर राज्यातील बघा मित्रांनो किती शिक्षक या ठिकाणी देशोधडी लागू शकतात. अनियमित मान्यता दिलेल्या शिक्षकांच्या नेमणुकांमध्ये 477 मित्रांनो बघा, या ठिकाणी 477 प्राथमिक शिक्षक, 2805 माध्यमिक शिक्षक, तर 718 हे उच्च माध्यमिक शिक्षक स्तरावरील आहेत. काय म्हटलंय बघा त्यांनी, काय नेमकं अनियमित शिक्षकांच्या नियुक्त्या कशा झालेल्या आहेत बघा. आधीच्या आघाडी सरकारमध्ये राजेंद्र दर्डा शिक्षण मंत्री असताना त्यांनी राज्यभर पटपडताळणी मोहीम राबवली. ती मोहीम मे 2012 मध्ये संपल्यानंतर त्यात अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांचे समायोजन होईपर्यंत अनुदानित शाळांनी नवीन शिक्षकांची भरती करू नये असे आदेश दिले होते. तरी सुद्धा या ठिकाणी नियुक्त्या केलेल्या आहेत बघा. तब्बल 4011 नवीन शिक्षकांच्या नेमणुका विविध ठिकाणच्या शिक्षणाधिकाऱ्यांनी करून अनियमितता या ठिकाणी दिसून आलेली आहे बघा. शिक्षण आयुक्तालयातील सहसंचालक राजेंद्र गोधने साहेब यांनी राज्यभर करण्यात आलेल्या कारवाईची माहिती दिली, पण ती माहिती मित्रांनो या ठिकाणी असमाधानकारक आहे. कारण ही मित्रांनो या ठिकाणी बघा कोणी दाखल केलेली आहे, अनिल बन्सीधर सोनवणे यांनी, हे सामाजिक कार्यकर्ते धुळे येथील, आणि यांनी ही तक्रार दाखल केली होती. शिक्षण संचालक हे बघा, शिक्षण नाशिक विभागाच्या शिक्षण उपसंचालकांनी व शिक्षण संचालक यांनी तशी कोणतीही कारवाई केलेली नाही अशी तक्रारबाजा निवेदन यांनी जानेवारीमध्ये शिक्षण आयुक्तांकडे केलं होतं आणि त्यांच्या तक्रारीची दखल घेत या ठिकाणी आता हे प्रकरण उघडकीस आलेलं आहे. वर्तमानपत्रामध्ये याची बातमी आलेली आहे. कारणे दाखवा नोटीस बघा, या ठिकाणी वरिष्ठ अधिकाऱ्याने तर उच्च माध्यमिक स्तरावरील अनियमित मान्यतांची चौकशी शिक्षण संचालक माध्यमिक यांनी करायची होती. या चौकशीत संबंधित शिक्षक व शिक्षण संस्थांना कारणे दाखवा नोटीस देऊन त्यांचे म्हणणे ऐकून घेण्यात गोधने यांनी दिलेल्या माहितीनुसार अशी सुनावणी घेतल्यानंतर प्राथमिक शिक्षकांच्या बघा 488 पैकी 81 मान्यता रद्द झाल्या व त्यास जबाबदार असलेल्या 13 शिक्षणाधिकाऱ्यांविरुद्ध शिस्तभंगाचा कारवाईचा प्रस्ताव शासनास करण्यात आलेला आहे. आणि 2805 पैकी 371 मान्यता रद्द करण्यात आल्या व त्यास जबाबदार असलेल्या 33 शिक्षणाधिकाऱ्यांवर शिस्तभंगाचा कारवाई प्रस्ताव या ठिकाणी करण्यात आलेला आहे.
मित्रांनो, ही बातमी अत्यंत खेदजनक आहे. बघा, इथं टीईटी उत्तीर्ण असणारे उमेदवार, पात्रता असणारे उमेदवार बेरोजगारपणे या ठिकाणी समाजात वावरत आहेत. त्यांना हाताला काम नाही, त्यांना त्यांच्या पात्रतेप्रमाणे त्यांना शासन रोजगार देत नाहीये, त्यांना शिक्षक पदाची नोकरी देत नाहीये. मात्र जे अपात्र आहेत या ठिकाणी आपले साटेलोटे प्रशासनाशी बांधून शिक्षणाधिकारी यांनी मान्यता देऊन त्यांना शिक्षण प्रक्रियेमध्ये घेतलेलं आहे. बघा या ठिकाणी काय म्हटलंय, मात्र शिक्षण संचालक पुणे यांनी गेल्या 2 वर्षात 8 वेळा सांगू नये उच्च माध्यमिक स्तरावरील 718 शिक्षकांच्या अनियमित मान्यतांची चौकशी करून शिक्षकांच्या अनियमित मान्यतांची चौकशी करून अद्याप अहवाल दिलेला नाही असे दुधानी यांनी या पत्रात नमूद केले. त्यांनी आता यासाठी 30 एप्रिल पर्यंतची मुदत दिलेली आहे. बघा, 30 एप्रिल पर्यंत जर अहवाल आला नाही तर निश्चित या ठिकाणी कारवाई होणार आहे. मित्रांनो, अत्यंत निराशाजनक म्हणजे शिक्षण विभागामध्ये मोठा सावळा गोंधळ चालू आहे. बेरोजगार शिक्षकांच्या हाती काम नाही, मात्र जे अपात्र शिक्षक आहेत अशा शिक्षकांना मात्र नियुक्ती दिलेली आहेत आपल्या स्तरावरनं. ही खेदजनक बाब आहे. अशाच मित्रांनो, शिक्षक भरतीच्या अपडेटसाठी चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, व्हिडिओ आवडला तर शेअर करा. जय हिंद, जय भारत.